न्यूज के प्रायोजक है शहादा इस्लामिक मोबाइल ऐप। अभी ऐप डाउनलोड कीजिए, रिव्यू सबमिट कीजिए और ढेर सारे इनाम जीतिए। आशा वर्कर असलेल्या महिलेचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयातून पतीने गळा दाबून तिचा खून केला, तसेच स्वतः देखील गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला। या प्रकरणी पोलिसांनी पतीला शुक्रवारी 18 एप्रिल रोजी चौकशीसाठी बोलावले। त्यावेळी त्याने पोलीस ठाण्यात फरशी पुसण्याचे लिक्विड प्राशन केले। उपचारादरम्यान शनिवारी 19 एप्रिल रोजी पहाटे 2:45च्या सुमारास त्याचा मृत्यू झाला। शरद रूपचंद चितळे, वय वर्ष 33, राहणार रुपीनगर तळवडे असे विष पिऊन आत्महत्या केलेल्याचे नाव आहे। कांचन शरद चितळे, वय वर्ष 26 असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे। पोलीस उपायुक्त डॉक्टर शिवाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार शरद चितळे हा MIDCतील एका खासगी कंपनीत कामाला जात होता। त्याची पत्नी कांचन ही आशा वर्कर होती। कांचन हिचे विवाहबाह्य संबंध असल्याचा शरद याला संशय होता। त्यातून त्याने दिनांक 13 एप्रिल रोजी राहत्या घरात कांचन झोपेत असताना तिचा गळा आवळला, यात ती बेशुद्ध झाली। तसेच त्याने स्वतः देखील नायलॉनच्या दोरीने पंख्याला गळफास घेतला। याबाबत माहिती मिळताच चिखली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। शरद हा पंख्याला लटकलेल्या अवस्थेत होता, त्याला खाली उतरवून रुग्णालयात दाखल केले। तसेच कांचन हिला महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात दाखल केले। उपचारापूर्वी तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले। दरम्यान शरद याच्यावर उपचार सुरू होता। त्याने शुक्रवारी दिनांक 18 एप्रिल रोजी रुग्णालयातून सोडण्यात आले। तसेच कांचनीचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला। गळा दाबल्याने तिचा मृत्यू झाल्याचे त्यात नमूद आहे। त्यानुसार पोलिसांनी शरद याला नातेवाईकांसह चिखली पोलीस ठाण्यात बोलवण्यात आले। त्यावेळी त्याने लघुशंकेचा बहाणा करून पोलीस ठाण्यात स्वच्छतागृहाचा दरवाजा आतून बंद केला, त्यामुळे पोलिसांनी दरवाजा तोडला। त्यावेळी शरद याने फरशी पुसण्याचे लिक्विड पिल्याचे निदर्शनास आले। त्याला नातेवाईकांच्या मदतीने पोलिसांनी YCM रुग्णालयात दाखल केले। उपचारादरम्यान शनिवारी पहाटे 2:45च्या सुमारास त्याचा मृत्यू झाला। पोलीस ठाण्यात किंवा पोलीस ठाण्याच्या आवारात मृत्यू झाल्याच्या प्रकरणात गुन्हे अन्वेषण विभागाकडून CID संबंधित प्रकरणाचा तपास केला जातो। शरद चितळे त्याच्या आत्महत्या प्रकरणात देखील CID कडून तपास करण्यात येत आहे। पिंपरी चिंचवड शहर व परिसरातील मृतांचे शवविच्छेदन पिंपरी महापालिकेच्या YCM रुग्णालयात केले जाते। मात्र शरद चितळे याने पोलीस ठाण्यात फरशी पुसण्याचे लिक्विड पिऊन आत्महत्या केली। पोलीस ठाण्यात किंवा आवारात मृत्यू झाल्यासंबंधी शवविच्छेदन तज्ञ डॉक्टरांच्या पॅनलकडे केले जाते। पुण्यातील ससून रुग्णालयात डॉक्टरांचे पॅनल असल्याने शरद चितळे याचा मृतदेह ससून रुग्णालयात हलवण्यात आला। तिथे शवविच्छेदन झाल्यानंतर अहवाल प्राप्त होणार आहे। शहादा एक इस्लामिक मोबाइल ऐप है जो आपके दीन के सफर को आसान बनाता है। इसमें हर मुसलमान की जरूरी खिदमत के लिए कई फीचर्स शामिल है। ये ऐप पूरा मुफ्त है और बिना किसी एड्स का है। ये ऐप में आपको मिलेगा अजान अलर्ट्स, किबला कंपास, मस्जिद फाइंडर, ज़कात कैलकुलेटर, कुरान, हदीथ, अल्लाह के 99 नेम, धीकर, दुआ, डार्क थीम, मल्टी लैंग्वेज सपोर्ट, शहादा GPT, ऐसे अन्य कई फीचर्स। तो अभी ऐप डाउनलोड करने के लिए QR कोड को स्कैन करिए, रिव्यू दीजिए और कई सारे इनामात जीतिए।